मित्रांनो, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास 180 कोटी रुपयांचा निधी हा पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता। जवळपास मित्रांनो 1,30,000 शेतकरी हे पहिल्या टप्प्यासाठी म्हणा किंवा धान बोनससाठी म्हणा हे पात्र ठरवण्यात आलेले होते। परंतु मित्रांनो, हे जे 1,30,000 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले होते त्या अंतर्गत जवळपास 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये निधी पुरेसा पडला नसल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना हा निधी जवळपास दुसऱ्या टप्प्यासाठी ठेवण्यात आलेला होता। तर जवळपास दुसऱ्या टप्प्यासाठी 40,000च्या जवळपास शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्या अंतर्गत आता बरेच शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु हा धानाचा बोनस शेतकऱ्यांसाठी कधी वितरित होईल शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की धानाचा बोनस हा 1 ऑगस्टच्या जवळपास वितरित होऊ शकतो। त्यात काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की धानाच्या बोनसच्या दुसऱ्या टप्प्यातील ज्या याद्या आहेत त्यांची पडताळणी सुरू झालेली आहे आणि जे पडताळणीमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांना आता धानाचा बोनस वितरित होणार आहे। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये आता धानाच्या बोनसच्या वाटपाच्या प्रक्रिया किंवा हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर तो जिल्हा कोणता आहे आणि हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्यचं स्वागत आहे कृषी मानव चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्यातील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच माहिती घेतलेली होती। त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर गोंदिया जिल्ह्यातील जवळपास जे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या अंतर्गत त्या शेतकऱ्यांना आता धानाचा बोनस वितरित होणार आहे। जवळपास 40,000 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्या अंतर्गत जवळपास 40,000 जवळपास मला वाटतं 180 कोटी रुपयांचा निधी हा 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। तर एकंदरीत बघायला झालं मित्रांनो तर 180 कोटी रुपये हे धानाच्या बोनससाठी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर होते। परंतु शेतकरी संख्या 1,30,000 असल्या कारणास्तव शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस पुरेसा झाला नाही। तर जवळपास 40,187 शेतकरी हे उर्वरित आहेत। त्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना जवळपास हा निधी म्हणजे 303 कोटी रुपयांचा निधी हा धान चुकार प्लस धान बोनससाठी मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आता पडताळणीनंतर हा निधी वाढू सुद्धा शकतो। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातून पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत धानाचा बोनस लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्या अशा देखील मागण्या करण्यात आलेल्या होत्या। या मागण्यांना यश आल्याचं दिसून येत आहे। तर त्या अंतर्गत आता जवळपास 2 ते 3 दिवसात आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर 2 ते 3 दिवसात हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु मित्रांनो, आपल्याला पण माहिती आहे 2 ते 3 दिवसात हा धानाचा बोनस पडताळणी सुरू असल्या कारणास्तव 2 ते 3 दिवसात हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही। परंतु मित्रांनो, पुढील आठवड्यात हा धानाचा बोनस गोंदिया जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असाल तर पुढील आठवड्यामध्ये हा धानाचा बोनस तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो सोमवारी किंवा मंगळवारच्या समोरून हा धानाचा बोनस तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल मग गोंदिया जिल्हा असो किंवा इतर जिल्हा असो तर तुम्हाला देखील दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसच्या प्रतीक्षेत असाल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला या अगोदर धानाचा बोनस वितरित झाला आहे का, झाला आहे तर हेक्टरी किती रुपये किंवा तुमच्या किती क्षेत्रानुसार किती रुपये वितरित झालेला आहे ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।